नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे ज्याचा विचारही केलेला नव्हता अशा गोष्टी घडलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता तनिषाने आणखी एक मोठा राडा केलेला आहे, तो म्हणजे इंद्राच्या विरोधात विनयभंगाची केस दाखल केलेली आहे आणि इंद्राला तिने इकडे विनयभंगाच्या केसमध्ये अडकवलेलं आहे. म्हणजेच इंद्राला आता पोलीस घेऊन चाललेले आहेत, पोलिसांनी अटक केलेली आहे. पण काही झालं तरीही इंद्राच्या सोबत त्याची बायको म्हणजे राणी खंबीरपणे उभी आहे. तिचा इंद्रावरती पूर्ण विश्वास आहे. तिला खात्री आहे काहीही झालं तरीही इंद्र असं वागूच शकत नाहीये. इंद्राच्या बाबतीत हे सगळं जे काही बोललं जातं हे सगळं खोटं आहे. या सगळ्या गोष्टी अशा घडू शकत नाहीत. अशा पद्धतीने राणीनं स्टेटमेंट दिलेलं आहे. खरं तर राणी जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा आबा आणि मालती सुरुवातीला भडकलेले असतात, पण ते सुद्धा राणीची साथ देतात. पण आता पोलिसांच्या या तावडीतून राणी कशा पद्धतीने इंद्राला वाचवणार आहे, नक्की तनिषाने नंतर हा स्टँड का घेतलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण तनिषाने ठरवलेलं होतं काहीही झालं तरीही इकडे तनिषाने ठरवलेलं होतं की मी इंद्राला मिळवण्यासाठी जर इंद्रा माझा नाही झाला तर मी त्याचा जीवसुद्धा घेऊ शकतो, अशा पद्धतीचे स्टेटमेंट केलेले आहेत. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते मग आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर इकडे तनिषाने मुद्दाम इंद्राला जबरदस्तीने इतकी दारू पाजलेली असते की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. आणि त्याचबरोबर इकडे इंद्रा ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करत असतो ते मात्र खूपच भयानक असं असतं. इंद्राची अवस्था खूप वाईट झालेली असते आणि इंद्रा मात्र तनिषाला म्हणत असतो की नाही, हे शक्यच नाही आहे. कारण जेव्हा इंद्रा उठलेला असतो आणि तो पाहतो की तनिषाच्या अंगामध्ये त्याचा शर्ट आहे आणि इंद्राच्या अंगामध्ये कपडेच नाही आहेत, हे सगळं जेव्हा पाहिलं जातं तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. आणि इंद्रा इकडे विचार करत असतो की हे शक्यच नाही आहे, मी असं कधीच बोलू शकत नाही आहे. आणि त्याचबरोबर इकडे तो म्हणत असतो की असं घडूच शकणार नाही आहे, मी राणीशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारच करू शकत नाही आहे. तेव्हा तनिषा म्हणते तुझा शर्ट काढ, त्यानंतर तुला कळेल की हे सगळं काय चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे तनिषा त्याचा टी शर्ट त्याला काढायला लावते आणि पाहते तर काय, त्याच्या अंगावरती सगळे मार्क असतात. आणि ती म्हणते की हे बघ, हे सगळं काय आहे, हे सगळे मी केलेले आहे. आणि ह्या सगळे ठसे जे उठलेले आहेत ते माझ्यामुळं आहेत, हे सगळं मी केलं. इंद्रा म्हणतो कसं शक्य, तू का आलीस माझ्याजवळ, का केलंस? इंद्रा म्हणतो की मी तुझ्याशी नजरेला नजर पण देऊ शकत नाही आहे, हे सगळं जे काही चाललंय ना हे चुकीचं चाललेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे इंद्रा आरशाच्या समोर उभा असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं, हे माझ्याकडून काय घडलंय, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं चाललेल्या आहेत, मी हे सगळं जे काही करतोय हे शक्यच नाही आहे, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू चाललेलं असतं. आणि त्याच वेळी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इंद्राला वाईट वाटत असतं. इंद्रा म्हणतो की नाही, जे काही झालेलं आहे ते मला अजिबात पटत नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं चाललेल्या आहेत, असं म्हणत इंद्रा ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तिला सांगत असतो की हे चुकीचं आहे, हे असं नाही झालं पाहिजे, एवढंच सुरू झालेलं आहे. आणि इकडं तनिषा म्हणत असते हेच झालेलं आहे इंद्रा, हे झालेलं आहे आणि यातलं आता काहीही कोणाला आपण कळू द्यायचं नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत यामध्ये कोणाचा हात आहे, कारण इकडे या सगळ्याचा व्हिडिओ बनवलेला असतो, या सगळ्याचा व्हिडिओ या विक्रांतने बनवलेला आहे. आणि आणखी एक मोठा राडा करून ठेवलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या असतात. इंद्रा म्हणतो की नाही, मी नाही फसवू शकत आहे माझ्या घरच्यांना, मी नाही फसवू शकत आहे राणीला, मी हे सगळं सांगणार आहे. तेव्हा तनिषा म्हणत असते की हे बघ इंद्रा, यातलं काहीही तू कोणाला सांगायचं नाही, काहीही झालं तरी या सगळ्या गोष्टी शांतपणेच हँडल कराव्या लागणार आहे, तुझ्या लक्षात येतंय का, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे तनिषा म्हणते की नाही, काही झालं तरीही ही गोष्ट आपल्याला सांगावी लागणारच आहे. आणि त्याच वेळी इकडे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि तनिषा मात्र हसत असते. कारण इंद्राची अवस्था खूप वाईट झालेली असते, त्याला सुचत नसतं तो काय करतोय, कसं होतं हे सगळं, त्याला त्रास होऊ लागलेला असतो.
आणि त्याच वेळेस आता रूम दरवाजा वाजतो. इंद्रा म्हणतो की दरवाजा वाजला, कोण आलं असेल. इकडे विक्रांतने तर आता खूप आनंदाने ही गोष्ट आता त्यांनी सांगून टाकलेली असते आणि त्याने इकडे उर्मिलाला सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत. आणि उर्मिलाला जेव्हा तो सांगतो तेव्हा उर्मिला म्हणते काय. तेव्हा तो म्हणतो की बघ, इतक्या छान पद्धतीने आपल्याला गरज, आता दोघंही त्यामध्ये मरणार आहेत कारण आपल्याला शूट करायची गरजच पडलेली नाही, असं म्हणत त्याने या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि तो खुश असतो. आणि इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आता दरवाजा उघडला जातो. दारात राणी असते आणि तनिषा मात्र कपडे चेंज करून आता निघालेली असते. ती जिना उतरून खाली येत असते कारण इंद्राने तिला सांगितलेलं असतं की तू जा, तू इथे थांबू नको, असं सांगितलेलं आहे. आणि आता मात्र इंद्रा दरवाजा उघडायला जातो आणि त्याला धक्काच बसतो कारण जेव्हा त्याने दरवाजा उघडलेला आहे तेव्हा ज्या गोष्टी समोर आलेल्या असतात त्या एवढ्या भयानक असतात की ज्याचा विचार कोणी केलेलाच नाही. कारण तो म्हणतो की राणी एवढ्या लवकर कशी आली, एवढ्या लवकर राणीने येणं शक्यच नव्हतं, ती कशी काय आलेली आहे, असं म्हणत ते बोलत असतो. आणि राणीने तर इकडं छान प्लॅनिंग केलेलं असतं, घरी जायचं, इंद्रा सरांबरोबर जायचं, त्यांच्या शेजारी त्यांच्या मिठीत झोपायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असतो आणि हे सगळं सुरू झालेलं असतं. आणि इकडं जेव्हा राणी येते आणि राणीला तर धक्काच बसतो, सर अजून जागेच आहेत म्हणजे एवढ्या लवकर कसे उठले, असे प्रश्न पडलेले असतात. म्हणून राणी पाहतच असते आणि जेव्हा इंद्रा तिच्या नजरेला नजरच मिळवत नाही आहे, तिच्याकडे पाहतच नाही आहे, कारण त्याला खूप वाईट वाटत असतं. या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या चुकीच्या पद्धतीने झालेल्या असतात आणि हे सगळं जे काही घडत आहे तेव्हा मात्र इंद्रा राणीपासून दूर दूर जात असतो. राणी आल्या इंद्राला मिठी मारायला आलेली असते. तिला कुठेतरी जाणवलेलं असतं की माझ्या इंद्राबरोबर मला असणं गरजेचं आहे, म्हणून तिथून मंदिरातून ती निघून आलेली असते आणि आबांनी सुद्धा तिला सांगितलेलं असतं की तू जा म्हणून. आणि आता राणी घरेली आलेली आहे. इंद्राची अवस्था अशी झालेली असते आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता आबा, मालती त्याचबरोबर सगळेजण घरी आलेले आहेत. इंद्रा मात्र राणीला पकडून ढसाढसा रडत आहे. त्याला खूप वाईट वाटत आहे. ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे तो बोलू शकत नाही आहे. आणि तेव्हा इंद्रा सगळ्या गोष्टी सांगतो. इंद्रा म्हणतो की जे काय घडलेलं आहे त्याबद्दल राणीची तो माफी मागतो, आबांची, मालतीची तो माफी मागतो. आणि त्याच वेळी इकडे आबा म्हणत असतात की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती इंद्रा. इंद्रा म्हणतो आबा नाही झालेलं माझ्याकडून, कारण मला इतकी दारू पाजण्यात आलेली होती की ज्याचा विचारही केला नव्हता. कारण मी तिला सांगत होतो मला नाही प्यायची दारू, पण जबरदस्तीने तनिषा मला दारू पाजत होती. तेव्हा राणीच्या सगळं लक्षात आलेलं असतं कारण त्या दिवशी सुद्धा राणीला अशी जबरदस्ती दारू पाजण्यात आलेली होती. आणि आता मात्र मालतीच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. मालतीला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे. मालती मात्र विचार करत असते आणि त्याच वेळी तिथे आता सगळेजण घरातले आहेत आणि सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो तो म्हणजे उर्मिलाला. उर्मिला खुश झालेली असते कारण हे सगळं तिच्या मनाप्रमाणे झालेलं असतं, आता त्याचा फायदा करून घ्यायचा असतो. आणि इकडे इंद्रा आणि राणी दोघंही आता हादरलेले असतात आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडते ती म्हणजेच आता दारामध्ये पोलीस गाडी आलेली असते आणि पोलीस गाडी आल्यानंतर मात्र आता हे सगळं जे काही चालू आहे त्यावरून क्लिअर होतं की त्या पोलिसांनी इंद्राच्या विरोधात अरेस्ट वॉरंट असतं आणि इंद्राला विनयभंगाच्या केसमध्ये अडकवण्यात आलेलं असतं. आता इंद्राला ह्या केसमध्ये अडकवल्यानंतर आता प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा काय झालेल्या आहेत, असं म्हणत आता इकडे राणीच्या लक्षात आलेलं असतं की इंद्राला अडकवणारी व्यक्ती कोण आहे. आणि राणी मात्र विचार करत असते. राणी म्हणते की नाही इंद्रा सर, काळजी करू नका, काही झालं तरीही मी मी इकडे तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मी तुमच्यापासून तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही, असं इकडे राणीने इंद्राला सांगितलेलं असतं. आबा म्हणत असतात की नाही, मालती म्हणत असते की नाही, माझ्या इंद्राला कोणी घेऊन जायचं नाही आहे, माझ्या इंद्राने काही केलेलं नाही आहे, असं तिकडे ओरडून सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आबा म्हणत असतात की मालती तुम्ही शांत व्हा,
मालती शांत व्हा, काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडत आहे या सगळ्यामागे नक्की काय आहे. आणि असं म्हणत आता या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात तेव्हा राणी म्हणत असते की मालती आई काळजी करू नका मालती मॅडम, मी जाते आणि इंदिरा सरांच्या विरोधात जी केस झालेली आहे त्यावरून त्यांना मी या सगळ्यातून बाहेर काढते आणि त्याचवेळी आता मी त्यांना घेऊन येते असा शब्द दिलेला असतो. आणि इकडे तनिषा जे काही पाऊल उचललेलं आहे तनिषानं इंद्राच्या विरोधात ते पाहून मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसला आहे. सगळ्यांना असं वाटत आहे की हे सगळं जे काही आहे ते मुद्दामून तर केलं गेलेलं नाही आहे ना. आता मात्र राणीचा विश्वास ठाम झाला आहे की ज्या व्यक्तीला आपण चांगलं समजत होतो तिने मात्र पाठीत खंजीर खुपसलेला आहे. इंद्राला जेलमध्ये नेऊन टाकलेलं असतं आणि राणी आता जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते. राणी कशा पद्धतीने इंद्राला या सगळ्यातून बाहेर काढेल, नक्की सगळ्या गोष्टी कशा सोडवेल, काय काय तिला करावं लागणार आहे हे मात्र खूपच भयानक असं आहे. कारण इंद्रावरती आळ आलेला आहे. राणी स्वतः वकील आहे. राणी कशा पद्धतीने वाचवणार, त्याचबरोबर आबा मालती हे सगळेजण राणीची कशी साथ देतील हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.